आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। प्रभु श्रोते हो नमस्कार। वाल्मिकी रामायणामध्ये ज्या उत्तर कालखंडामध्ये दंतकथा मिसळलेल्या आहेत त्या दंतकथा, त्या आख्यायिका कोणत्या आहेत याचा मागोवा आपण घेतो आहोत। या दंतकथांची माहिती आपण मिळवतो आहोत। मागील प्रसंगामध्ये आपण पाहिलं की गौतमांची पत्नी अहल्या ही फसवली गेली नाही। तिने इंद्राला ओळखलेलं होतं, पण इंद्र आणि अहल्या या दोघांचंही एका मोहाच्या क्षणी अधःपतन झालं। पण त्यानंतर काही विशेष घडलेलं आहे। ते विशेष असं की महर्षी गौतमानी इंद्राबरोबर अहल्येलाही शाप दिला आणि तिला सांगितलं की शिलावत पाषाणवत होऊन या माझ्या आश्रमामध्ये आता तू एकटीच राहा, तपश्चर्या कर, तुझी कुडी, तुझं शरीर, तुझं मन, चित्त, बुद्धी सगळं शुद्ध होऊ दे। असं म्हणून महर्षी गौतमानी आपल्या सगळ्या शिष्यांसहित, आपल्या सगळ्या तापसांसहित तो आश्रम सोडला आणि हिमालयाकडे महर्षी गौतम तपश्चर्येला निघून गेले। दीर्घकालपर्यंत अहल्येनं जी अत्यंत पश्चाताप दग्ध झालेली होती अंतःकरणामध्ये, तिनं दीर्घकालपर्यंत तपश्चर्या केली। तिचं शरीर, मन, चित्त, बुद्धी सगळं शुद्धातिशुद्ध होऊन गेले। पण कौतुक असं की आपल्या पत्नीचा देह आणि अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार अत्यंत पावन व्हावेत, पवित्र व्हावेत, शुद्ध व्हावेत म्हणून महर्षी गौतमानी ही तपश्चर्या केलेली आहे। आपली ऋषी संस्कृती किती उदात्त, किती क्षमाशील होती याचं हे द्योतक प्रत्यक्ष उदाहरण आहे। तेव्हा महर्षी गौतमानी ही तपश्चर्या केली आपल्या पत्नीसाठी। पुढे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या आश्रमामध्ये लक्ष्मणासहित महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेने आले, त्यावेळेला एक दंतकथा अशी आहे की रामचंद्रांचं पूजन अहल्येनं केलं असं नाहीये। अनेक रामायणानेही ते म्हटलेलं आहे की रामांचं पूजन अहल्येनं केलं। अगदी आमच्या गदी माडगुळकरांनी सुद्धा गीत रामायणामध्ये हेच म्हटलेलं आहे। पतित पावना श्री रघुराजा, काय बांधुमी तुमची पूजा, पुनर्जात हे जीवन अवघे पायावर वाहिले, आज मी शापमुक्त झाले। पण असं नाहीये। रामांची पूजा अहल्येनं बांधलेली नसून अहल्या अधिकारानं, तपश्चर्येनं, वयानं सर्व दृष्टीने रामाना वडील आहे, मोठी आहे। तेव्हा वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन असं आहे, राम इतके उदार आहेत की त्यांनी त्या आश्रमामध्ये आल्यानंतर अहल्येची पूजा मातृस्वरूपामध्ये बांधलेली आहे। हे वास्तव आहे। महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेने ते तिथे आले आणि मग प्रभू रामचंद्रांचा जसा आश्रमामध्ये प्रवेश झाला तशी ती वाळीत पडलेली, समाजबाह्य झालेली अहल्या पुन्हा एकदा समाजाने स्वीकारली। महर्षी गौतम आले, त्यांनीही आपल्या पत्नीचा स्वीकार केला। पुढे प्रभू रामचंद्र विश्वामित्र ज्या वेळेला मिथिलेला गेले त्यावेळेला महर्षी गौतमांचा पुत्र शतानंद हा जनकांचा कुलोपाध्याय होता। त्याला ही सगळी कथा ऐकवण्यात आलेली आहे आणि तो सुद्धा आपल्या आईचा स्वीकार आपल्या वडिलांनी पुन्हा केला म्हणून आनंदाने हर्षनिर्भर झालेला आहे। तर ध्यानात असं घ्यायचं की प्रभू रामचंद्रांनी अहल्येची पूजा बांधली, अहल्येनी प्रभू रामचंद्रांची नाही।
अहल्येचा एका प्रकारे उद्धार झाला आणि प्रभू रामचंद्र पुढे निघाले. महर्षी विश्वामित्र अनेक इतरही मुनी बरोबर होते. लक्ष्मण होता आणि त्यांच्या सहित ते मिथिलेमध्ये जाऊन पोचले. आपल्याला माहिती आहे की बिहार आपण ओलांडला भारतातला की बिहारच्या पुढे उत्तरेकडे ईशान्येकडे नेपाळचा सगळा भूभाग सुरू होतो. आणि त्यावेळेला मिथिला ही त्यांची मुख्य नगरी होती, राजधानी होती. अनेक रामायणांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की प्रभू रामचंद्र ज्या वेळेला मिथिलेमध्ये जाऊन पोचले त्यावेळेला त्यांनी तिथल्या एक अतिशय सुंदर उद्यानामध्ये सीतेला पाहिलं. किंबहुना संत तुलसीदासांनी सुद्धा रामचरित मानसामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभा विलासानं हा प्रसंग इतका सुंदर लिहिलेला आहे की अंगावर रोमांच येतात. पण वाल्मिकी रामायणामध्ये मात्र याला आधार नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे ही दंतकथा आहे. नंतर वाल्मिकी रामायणामध्ये कोणीतरी घुसडलेली की मिथिलेच्या एका उद्यानामध्ये रामचंद्राने सीतेला पाहिलं असं नाहीये. उलट वाल्मिकी रामायण तुम्हाला असं सांगतं की ज्या वेळेला महर्षी विश्वामित्र या दोन्ही राजपुत्रांना घेऊन त्या मिथिलेमध्ये पोहोचले त्यावेळेला रामचंद्रांनी पाहिलं की मिथिला अत्यंत गजबजलेली आहे. वाडेहुडे आहेत, व्यापार प्रचंड आहेत, रस्त्यावर गर्दी आहे, ऋषीमुनींची तपश्चर्या चाललेली आहेत, अमात्य आहेत, मंत्री आहेत, रथ धावतायत, हत्ती चालतायत पथावरून. अशा ठिकाणी विश्वामित्रांची ध्यानधारणा, संध्या, तपश्चर्या योग्य रीतीनं होणं शक्य नाही हे जाणून रामचंद्रांनीच विनंती केलेली आहे विश्वामित्रांना. ते म्हणाले, सद्गुरू आपण मिथिलेपासून थोडं दूरचं स्थान निवडूया की जिथे पाणी विपुल असेल, जिथे चांगले पक्षी असतील, फलाहार जिथे उत्तम उपलब्ध होईल अशा ठिकाणी आपण मुक्काम करूया. आणि खरोखर महर्षी विश्वामित्रांनी मिथिलेपासून थोडा दूर असा मुक्काम केलेला आहे. त्यांच्याबरोबर राम लक्ष्मण आहेत आणि त्यामुळे रामचंद्र तिथल्या एखाद्या वनामध्ये, एखाद्या उद्यानामध्ये जाणं आणि त्यांनी सीतेला पाहणं ही गोष्ट अशक्यच होती. पण महर्षी विश्वामित्र आले हे कळल्यानंतर राजा जनक शतानंदाना बरोबर घेऊन धावत आलेला आहे आणि महर्षी विश्वामित्रांची त्यांनी अत्यंत आस्तिक्य भावाने श्रद्धेनं पूजा केली. त्या कालखंडामध्ये आपल्या शिक्षकांना, आपल्या अध्यापकांना, आपल्या आचार्यांना केवढा प्रचंड मान होता पहा की चक्रवर्ती सम्राट राजे महाराजे सुद्धा अध्यापकाचं, आचार्याचं पूजन करण्यासाठी धावून येत असत. आता सगळंच चित्र कलियुगामध्ये पालटलेलं आहे. कालाय तस्मै नमः. पण जनकाने विश्वामित्रांचं पूजन केलं. जनकाने सीतेचं स्वयंवर व्हावं, सीतेचा विवाह व्हावा म्हणून जो पण ठेवलेला होता त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शिवशंकराने जनकाला जे धनुष्य दिलेलं होतं त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल, त्याच्यावर बाण चढवेल त्याला मी माझी कन्या देईन असा पण राजा जनकाने घोषित केलेला होता. आता या संदर्भामध्ये सुद्धा 2-3 कथा या दंतकथेच्या रूपात, आख्यायिकेच्या रूपामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये नंतर आलेल्या आहेत. त्यातली एक कथा अशी आहे की सीता अगदी ज्या वेळेला लहान होती त्यावेळेला काही रामायणाने असं म्हटलेलं आहे की ते शिवधनुष्य ती घेऊन घोडा करून खेळत असे. बापरे ते शिवधनुष्य इतकं प्रचंड आहे जे प्रत्यक्ष देवाधिदेव महादेवानी पेललेलं आहे, शंकरानी पेललेलं आहे. ज्या शिवधनुष्याने त्यांनी प्रत्यक्ष तारकासुराचा वध केलाय, त्याची त्रिपुरासुराचा वध केलेला आहे, त्याची त्रिपुर उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत. असं ते शिवधनुष्य अत्यंत जड आहे. राजसभेमध्ये ते ज्या वेळेला श्रीरामांना दाखवण्यासाठी आणण्यात आलं राजा जनकाच्या, त्यावेळेला एका प्रचंड लोखंडी पेटीत ते घातलेलं होतं आणि
ते मल्लानी पैलवानानी ती पेटी ओढून आणली असा उल्लेख आहे. मग इतकं वजनदार अशा प्रकारचं जर ते धनुष्य असेल तर मग आपण कल्पना करा की सीता घोडा घोडा करून खेळेल का त्याच्याबरोबर. पण अशी दंतकथा कोणीतरी घुसडून दिली आहे. काही वेळेला कीर्तनामध्येही सांगण्यात येतं, पण वाल्मिकी रामायणामध्ये याला कुठेही आधार नाही. सीता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून त्यावेळच्या अनेक राजांनी प्रयत्न केलेला होता. म्हणून नंतर एक दंतकथा रामायणामध्ये अशी आली की सीतेला प्राप्त करण्यासाठी अनेक राजे राजा जनकाच्या राजसभेमध्ये आलेले होते आणि तिथे लंकेचा अधिपती महादुष्ट रावण, महाक्रूर रावणही आलेला होता. कोणत्याही राजाला ज्या वेळेला ते शिवधनुष्य उचलता आलं नाही त्यावेळेला गदगदा हसून तो रावण उभा राहिला आणि तो राजा जनकाला आणि इतर सगळ्या राजांना म्हणतोय, आता माझं सामर्थ्य बघा, हे धनुष्य मी लीलया उचलेन, त्याला प्रत्यंश लावेल आणि सीतेला पत्नी म्हणून स्वीकारून तिला लंकेला घेऊन जाईन. घडलं उलटच. ते शिवधनुष्य त्याला काही पेललं नाही. कसं बस त्यांनी ते उचललं, मात्र त्याचं वजन इतकं प्रचंड होतं की रावण खाली कोसळला आणि त्याच्या छातीवर ते धनुष्य धाडकन पडलं आणि सगळ्या राजसभेमध्ये त्याची फजिती झाली. त्याला सगळं राजमंडल हसलेलं आहे. पण ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही नाही असं लक्षात घ्या. वाल्मिकी रामायणामध्ये रावण जनकाच्या राजसभेत आलेला होता असा उल्लेख कुठेही आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे ही सुद्धा दंतकथा आख्यायिकाच आहे. पुढे आपल्याला ज्ञात आहे की सीता स्वयंवर झालं. स्वयंवर म्हणजे काय, स्वयंवराचे प्रकार किती असतात आणि राम सीतेचा विवाह कोणत्या प्रकारे झाला हे आता आपण पुढल्या प्रसंगामध्ये पाहूया. आज ज्या आपण दंतकथांचं खंडन केलं त्या आपण ध्यानात घ्याव्यात आणि पुढल्या वेळेला आपण सीता स्वयंवर आणि अन्य काही त्यात घुसडल्या गेलेल्या रामायणामध्ये आलेल्या दंतकथांचा विचार करूया. श्री रामार्पणमस्तु.